इंद्रदेवानं कर्णाकडे कवच कुंडल मागितली. खरं तर कर्णाच्या लेखी आपली कवच कुंडल म्हणजे आपल्या प्राणा इतकी महत्वाची होती. परंतु तरीही कर्णानं कवच कुंडल इंद्रदेवाला दान केली. त्या बदल्यात इंद्र म्हणाला, तुम्हाला याच्या बदल्यात काही हवं असेल तर मागा. कर्ण म्हणाला, दात्याने दान दिल्यानंतर त्याच्या बदल्यात काही मागायचं नसतं. खरं तर ते उत्तम दात्याचं लक्षणच नसतं. महाभारतातला हा कर्ण आणि इंद्रदेवाचा किस्सा ऐकल्यानंतर आजपर्यंत कर्णा इतकं कोणी दानशूर झालंच नाही असंच आम्हाला वाटत होतं. परंतु काल अवघ्या 2 मिनिटात बबनराव लोणीकरांनी हा आमचा गैरसमज दूर केला. शेतकऱ्याला भिकारी म्हटलं, शेतीला ओसाळगावची पाटीलकी म्हटलं, कितीही त्या रडतात झाले असं म्हटलं. परंतु या सगळ्यांचा रेकॉर्ड काल बबनराव लोणीकरांनी, तुमच्या माईला 1500 रुपये पगार आम्ही दिला, तुमच्या बापाला 6000 रुपये पेरणीला आम्ही दिले, तुमच्या बापाला कपडे सरकारने दिले, पायातले बूट, हातातला डबडा मोबाईल, हे सगळं आम्ही सरकारने दिलं असं म्हणून खरं तर बबनराव लोणीकर साहेब, तुम्ही इंद्र कर्णाचा सुद्धा विक्रम मोडला. तुमचं सरकार आणि तुम्ही स्वतः किती दाते आहात, किती दानशूर आहात हे नव्यानं आम्हाला तुम्ही समजून सांगितलं, त्याबद्दल खरं तर तुमचे आभार. लोणीकर साहेब, माझ्या बापाचा मोबाईल डबडा नाही हो, तुमचा मेंदू, तुमची मानसिकताच डबडी झाली आहे. ज्याच्यामुळे आपण सत्तेचा लोणी खातोय त्याच्याबद्दल बोलताना लोणीकर साहेब जरा भान ठेवत जा. 6000 रुपये मोदी साहेबांना तुम्हाला शेतकऱ्याला पेरणीला दिले. लोणीकर साहेब, 6000 रुपये वर्षाला मोदी साहेब पाठवतात. 6000 रुपये वर्षाचे म्हणजे महिन्याला 500 रुपये, दिवसाला 16 ते 16.5 रुपये. लोणीकर साहेब, 16.5 रुपये एका दिवसाचे मी तुम्हाला पाठवते. तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा प्रपंच 16.5 रुपयात तुम्ही भागवून टाका. 1500 रुपये तुमच्या बाईला आम्ही दिले, 6000 रुपये आम्ही तुम्हाला दिले. लोणीकर साहेब, मोदी साहेबांपासून तर तुमच्यापर्यंत हातात कुऱ्हाड, फावडी किंवा विळा घेऊन तुम्ही कुठे कामाला गेला होतात का? अहो, माझ्या बापाचं सोयाबीन 6000चं 4000ला खरेदी करतात आणि तेच 2000 रुपये माझ्या बापाच्या खात्यात टाकतात. लोणीकर साहेब, अहो, माझ्या बापानं कष्टानं पिकवलेल्या मालात हात मारतात. लोणीकर साहेब, तुम्ही चोर आहात. हो, तुम्ही चोरच आहात आणि दानशूर पुढे सांगतात आम्ही तुम्हाला काय काय दिलं. लोणीकर साहेब, अहो, जरा भान ठेवा. त्याच्यामुळे खरं तर तुम्ही आमचा बाप काढताय लोणीकर साहेब, परंतु शेतकरी जगाचा बाप आहे हे विसरू नका. 6000 रुपये मी तुम्हाला पाठवते, तुम्ही 6000 वर्षाची पेरणी करून दाखवा. आमचा बाप तुम्ही काढतात. लोणीकर साहेब, तुमच्या पोरांचा बाप आमच्यामुळे आमदार झालाय, आमच्यामुळे तुमचं सरकार सत्तेत आलं हे विसरू नका. अंगातल्या कपड्यापासून हातातल्या मोबाईल पर्यंत, आलिशान गाडीपर्यंत सगळं आमच्यामुळे तुम्ही उपभोगतायत हे विसरू नका. अहो, तुम्ही तरी माझ्या बापाला डबडा मोबाईल दिलाय, परंतु माझ्या बापामुळे तुम्ही